जरा थांबलाय आज किट्टू पण बरोबर आहे। ईस्ट वेस्ट वाला ब्रिज आहे खालून मित्रांनो पेट्रोल भरायला थांबलोय। आता आपण निघालेले अचानक संध्याकाळ कशी जात आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलोय। त्यामध्ये खूप छोटी छोटी मंदिर आहेत। गुड मॉर्निंग मंडळी, कसं काय मंडळी, वेलकम टू अनदर ब्लॉग of highway hacks with Kritish, Vijay and सोना। सोनाचा मेकअप चालू आहे। तर आज आम्ही चाललोय, कुठे चाललोय किट्टू? अंबरनाथचा शिव टेम्पल। मिनी ब्लॉग होणार आहे, खूप मजा येणार आहे। छोटासा ब्लॉग आहे, ब्लॅक बाईक करून जाणार आहे आम्ही आणि थोडीफार मजा होऊ। हिस्टोरिकल प्लेस आहे अंबरनाथ शिव टेम्पल, त्याच्याबद्दल माहिती पण घ्यायची आपण। मिनी व्लॉग असतात तर आम्ही बाईक वरून जातो, लॉंग व्हिडिओ असतात तर आम्ही कार वरून जातो। हो आणि हे दोघं असतं ना, मग हे दोघं असतं ना बाईक वरून जातो। ओके ओके, चला मग मित्रांनो, लेट्स सी ऑन बाईक ऑन रोड, भेटूया आपण, बाय। तर आपण घरातून निघालोय मित्रांनो। पाऊस जरा थांबलाय, आज किट्टू पण बरोबर आहे। चिखल आहे भरपूर। कॉम्प्लेक्सच्या बाहेर आमचा कॉम्प्लेक्स आहे कल्याणचा, त्याच्या बाहेर आपण निघालोय। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरू, हवा चेक करू आणि मग तिथून पुढे जाएंगे। ओके, अंबरनाथ सिटी मध्ये पोहोचलोय आपण मित्रांनो। हा ईस्ट वेस्ट वाला ब्रिज आहे, खालून रेल्वे लाईन गेले, मुंबई रेल्वे लोकल। आणि थोड्याच वेळात आपण पोहोचतोय मंदिराकडे। ट्रॅफिक खूप होता, आज रविवार आहे तरी मुव्हिंग ट्रॅफिक होतं। ट्रॅफिक तसं आहे पण मुव्हिंग आहे, इट्स नॉट एट ऑल स्टक, बट ओव्हरऑल खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय। सो अगेन क्वाइट एक्साइटेड, बट स्टिल सम स्टफ आय एम अबाउट टू कलेक्ट। अजून ब्लॉग साठी मला नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे, ड्रोन घ्यायचा आहे, थोडा इंटरॅक्टिव्ह ब्लॉग बनवायचा आहे। तर मंदिराजवळ भेटूया मंडळी। तुम्ही बोलत असाल सकाळी निघालेले अचानक संध्याकाळ कशी झाली, बरोबर? तर प्लॅनचं असं झालं, सकाळी आम्ही निघालो, मंदिराजवळ पोचलो, खूप एक्साइटमेंट मध्ये गेलो, पण श्रावण महिन्याच्या कारणाने नॉर्थ इंडियन लोकांची कावड यात्रा, त्यांचं रिलिजनल होतं। श्रावण महिन्यामध्ये पुनवण्याची पूजा आहे, तर तुफान गर्दी आणि तुफान मोठी लाईन होती। तर आम्ही विचार केला, लाईन मध्ये उभा राहिलो तरी सुद्धा आम्ही बोललो त्याला ब्लॉग कंप्लीट करायचं, आपल्या लाईन मध्ये उभा राहूया। पण लाईन एवढी मोठी होती आणि एवढी हळूहळू जात होती, आम्हाला लाईन मध्ये अजून 2-3 तास लागले असते। आम्ही पुन्हा घरी गेलो आणि विचार केला संध्याकाळी आरामशीर निघूया। मग आता मी संध्याकाळी निघालोय, ऑलमोस्ट आता आम्ही अंबरनाथ जवळ पोहोचलोच आहे। आता बघूया दर्शन हे कसं होतं। तिथे टेम्पल बद्दल एक छोटीशी आपण ऐतिहासिक माहिती कव्हर करूया आणि आता आपण डायरेक्ट टेम्पल जवळच भेटूया मित्रांनो। रस्ता पण छान आहे मित्रांनो। आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलोय। हे आहे मंदिर, हे जे समोर जे दिसतंय ते माझ्या पाठीमागे, ही बघा भली मोठी लाईन, थोडी मोठी लाईन आहे। लाईनच लाईन, एवढी मोठी लाईन, अजून सुद्धा एवढी मोठी लाईन आहे। पण सकाळी आलो तेव्हा पूर्ण बाहेर रस्त्यावर लाईन होती, खूप मोठी लाईन होती। 2-3 तास असेच गेले असते तरी आम्ही। हे प्राचीनकालीन मंदिर आहे मित्रांनो, जरा बघण्याचा प्रयत्न करा, मी थोडं झूम करून दाखवतो। आपण पुढे गेल्यावर बघूच। तर ही माझ्या पाठीमागे आहे
समोरच आहे वर्धा नदी. वर्धा नदीवरचा पूल आहे. प्राचीन नदी आहे, प्राचीन मंदिर आहे. मंदिराचा इतिहास 11व्या शतकातला आहे. पुढे मंदिराजवळ गेल्यावर आपण कव्हर करूच. पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे. हे बघा मंदिर दिसतंय मंदिर. थोडा अंधार आहे, त्यामुळे आपण जवळ गेल्यावर प्रॉपर कव्हर करूया. प्राचीन कालीन मंदिर आहे. युनेस्को मध्ये या मंदिराला सर्वाधिक प्राचीन कालीन मंदिर असं म्हटलं जातं. आणि हे पांडव 11व्या शतकामध्ये जेव्हा भारतात आले तेव्हा ते इकडे अंबरनाथला पण आले होते. इथे काहीतरी ते भरपूर दिवस राहिले. एका रात्रीमध्ये त्यांनी या मंदिराची स्थापना केली. एका रात्रीमध्ये विशाल महाकाय असे दगड डोंगर पोखरून त्यांनी हे मंदिराची स्थापना केली 11व्या शतकामध्ये. आता पुढचा इतिहास आपण मंदिराच्या जवळ गेल्यावर बघूया. मंदिराच्या आवारात आलेलो आहे आम्ही. खूप मोठी लाईन आहे, पण बाजूने मंदिराचं दर्शन करून देत आहेत. तर हे पहा मित्रांनो, प्राचीन कालीन शिवमंदिर. जगातलं सर्वाधिक प्राचीन कालीन मंदिरांमधलं एक मंदिर, जे 11व्या शतकातलं आहे. 11व्या शतकामध्ये पांडवांनी निर्मिती केली, या मंदिराची स्थापना केली. पण शिलालेखावरून हे मंदिर असं समजलं जातं की इसवी सन 1050 मध्ये राजा मम्मारीने या मंदिराचं कोरीव काम, हे मंदिराचं एक स्थापना केलेली आहे 1050 मध्ये राजा मम्मारी. मंदिरावरती बघू शकता मित्रांनो. हे बघा, हे मंदिराचं हे मागचं प्रवेशद्वार आहे. मंदिरामध्ये श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव. जरा आता आपण जरा पाहणी करूया. मंदिराच्या मागच्या बाजूला पण काही खूप विशेष वास्तू आणि विशेष महत्व या मंदिराचे आहेत, ते पण बघून घेऊया जरा थोडक्यात. किट्टू आणि सोना लाईन मध्ये उभे राहिले, तोपर्यंत आपण जरा मंदिराचं पाहणी करून घेऊया. हे यांचं महोत्सव चालू आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला अशा पायऱ्या गेल्यात वरती. मागच्या बाजूला अंधारामध्ये एवढं तर जमणार नाही. त्यांच्या मागच्या बाजूला जेवणाचा हे कार्यक्रम आहे. पुढच्या वेळेला आपण आलो की हे उजेडामध्ये हे सगळं व्यवस्थित कव्हर करू. मंदिराच्या आवारामध्ये खूप छोटी छोटी मंदिरं आहेत. त्यापैकी मंदिर बघा, हे देवीचं मंदिर आहे. देव्यांचं महाकाली आणि कोरीव काम बघा. मित्रांनो, किती युनिक. आणि हजारो वर्षापासून, विचार करा मित्रांनो, हजारो वर्षापासून हे मंदिर ऊन वारा पाऊस चा मारा खाऊन व्यवस्थित उभं आहे. झीज झालेली आहे थोडी, पण प्राचीन वास्तू, प्राचीन कला काही मंदिराने सोडली नाही. मंदिराचं महात्म्य, मंदिराची प्रसिद्धी तेवढीच मोठी आहे, तेवढीच प्राचीन कालापासून कायम आहे. मला जेवढा इतिहास सांगता आला मंदिराबद्दल मी सांगू शकलो मित्रांनो. दिवसाचा प्रकाश असता तर आणि उत्तमरित्या मी सांगू शकलो असतो, पण ठीक आहे. नॉनदरलेस ओव्हरऑल खूप छान.
आरती संपन्न झाली आतमध्ये मंदिरामध्ये. पंडितजी आरती घेऊन आलेले आहेत. आरती घेऊया. किट्टू आरती घे. आरती घेऊया. आरती घेऊया. आरती आरती. हे किट्टूने सोनाने आरती घेतली. पंडितजींनी आरती दिली आम्हाला. आरती झाली. आरती घेतली. ॲट लास्ट मंदिराच्या मुख्य दारातून एंट्री मिळालेली. आतमध्ये एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर मंदिराच्या मुख्य द्वारालाच नंदी स्थित आहेत. नंदींची 2 प्राचीनकालीन मूर्ती आहेत इथे. किट्टू आणि सोना फुल वाहत आहेत नंदीला. फुल टाक देवाला. फुल टाक. नंदी महाराजांना अभिषेक करा. दोन मूर्त्या आहेत नंदींच्या. आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे मंदिराच्या आतलं दृश्य आहे. बघा मंदिराच्या आतील कोरीव काम. जिथे तिथे शिवकालीन मूर्त्या आहेत. शिवकालीन कोरीव काम आहे. मला आश्चर्य वाटतं राजा बंबारीने हे एवढं कोरीव काम कधी केलं असेल आणि म्हणजे कधी करून घेतलं असेल. ॲट लास्ट मित्रांनो दर्शन झालेलं आहे. दर्शन झालं पण गाभाऱ्यामध्ये जाईपर्यंत तिकडच्या अनुयायांनी व्हॉलेंटियर्सनी अडवलं. मोबाईल शूट तिथे अलाव नव्हतं. नाहीतर मी पिंडीचं सुद्धा दर्शन करवलं असतं. तर छान दर्शन झालं. व्यवस्थित झालं. आता आम्ही थोडं या बाजूला चाललोय. इकडे आमच्या वाईफच्या सोनाच्या ऑफिसचे कलिग आहेत ना, त्यांचं मेडिकल आहे इकडे. तर जवळच आहे. तर मग आता त्यांना भेट देऊन जाणार आहे आम्ही. तर विनंती करतो, काय बोलतात, द टाइम टू से गुड बाय. मराठी शब्द मला लगेच आठवत नाही, इंग्लिश लगेच आठवतं. टाइम टू से गुड बाय. निरोप द्या. व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला. नक्कीच आवडेल. धन्यवाद. लाईक करा व्हिडिओ, शेअर करा, सबस्क्राईब करा. मॅक्झिमम सबस्क्राईब करा, मॅक्झिमम कमेंट्स करा. मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये पण जो ॲक्च्युअल मंदिराचा जो इतिहास आहे तो सुद्धा टाकेन. तो टाकेन. आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलवरती पण याची लिंक देईन. इंस्टाग्रामवरती पण छोटे शॉर्ट रील्स टाकेन जसे माझे एडिटिंग होईल थोड्या दिवसामध्ये. आणि आता आपण जाऊया जरा सोनाच्या फ्रेंड्सचं मेडिकल आहे तिथे थोडं. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड बाय, टेक केअर. कुठे हे